गर्भनिदान चाचणी प्रकरणातील फरार आरोपी डॉक्टर अखेर पोलिसांच्या तावडीत। भोकरदन शहरात अवैधरित्या गर्भपात आणि गर्भनिदान प्रकरणातील गेल्या 2 महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी डॉक्टर दिलीप सिंग राजपूतला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले। भोकरदन शहरात अवैध गर्भपात आणि गर्भनिदान करत असल्याच्या माहितीनंतर 2 महिन्यापूर्वी आरोग्य विभागाच्या पथकाने डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्या रुग्णालयावर धाड टाकली असता त्या ठिकाणी पथकाला एका महिलेची गर्भचाचणी केल्याची उघड झाली आहे। तर 17 इंजेक्शनसह गर्भपाताच्या साठ्यांसह मोठी रक्कम पथकाला आढळून आली होती। या प्रकरणी डॉक्टर दिलीप सिंह, त्यांचे सासरे आणि हॉस्पिटलमधील 4 स्टाफ विरुद्ध भोकरदन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। तेव्हापासून डॉक्टर दिलीप सिंग राजपूत यांच्यासह त्यांचे सासरे देखील फरार होते। काल जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना जळगाव पोलीस ठाण्यातून अटक केली आहे। मात्र दिलीप सिंग राजपूत यांचे सासरे अद्यापही फरार आहेत। सर, मागील 45 दिवसांपासून भोकरदन येथील एक डॉक्टर आरोपी फरार होता, त्याला पकडल्याची काही माहिती आहे, काय सांगता येईल? 7 जुलैला सिव्हिल सर्जन जालना आणि पोलिसांचा जॉईंट पथकाने एका हॉस्पिटलवर छापा टाकून तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि PCPNDT कायद्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता। त्यामध्ये 4 आरोपी अटक केले होते, त्यामध्ये नर्स, काही एजंट असा होता। पण मुख्य आरोपी जे डॉक्टर मुख्य आरोपी दिलीप सिंग राजपूत, तो त्या दिवशीपासून फरार होता। त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती, खासकर LCBची टीम त्याच्यामध्ये 45 दिवसापासूनच मागे होती। लास्ट 20-25 दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती। 2-3 अशी वेळाळी पुढे आणि चुकली टी जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली। शेवटी काल रात्री मुख्य आरोपीला जळगावमधून जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये टीमला सक्सेस भेटलेली आहे। अगोदर त्या आरोपीची माननीय सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल अँटिसिपेटरी बेल टाकली होती, ती पोलिसांनी व्यवस्थित दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती। तरी तो आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होता। आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे। आता नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे की त्याला आम्ही 14 दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती। 7 दिवसाची पोलीस कस्टडी 29 तारीखपर्यंतची कोर्टाने त्याला ग्रांट केली आहे। आता त्याच्यासोबत अजून कोण कोण इन्व्हॉल्ड होता, प्लस जो भ्रूण वगैरे त्यांनी गर्भपात केले आहे ते कुठे त्यांनी विल्हेवाट लावली, त्यातून किती पैसे कमावले, त्याचा काय केला, ती सगळी चौकशी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळे त्याला आता वेग येईल, त्याप्रमाणे आम्ही आता सगळी चौकशी करणार आहोत। सर,